मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे, पण आमची इज्जत आहे का नाही? आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही? आणि आता फाकड्याला सुरेश दासला बघा ना किती मत पडली आता. पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही? मराठा समाजाने मत दिले तुम्हाला, तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडस बाळ म्हणता. तुम्हाला माहित नसेल, दोन जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सुरेश सदस्य करणारा मी, पंचायत समितीचा सभापती करणारा सुरेश, ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप, रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11 वेळा येतो हाके कुठून येतो, कसा येतो, आणि 50 आमदार आम्ही काढणार त्याच्या यादीत असतील भीमराव धोंडे यांना मत द्या. अरे हे पा खाल किती वाईट झालं. गोंडस बाळा येतो अजून कव्हर बी हाके महाराज. नुसतं बोलल्यावर 5000 मत पडलेत माढा मतदारसंघात आणि 3,82,000चा कारभार आपल्याला निघाले. तिकडं कुठं तिकडच भाषण करा. मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, सोनार माझ्या बरोबर, कंकैया सुद्धा माझ्या बरोबर. कंकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती मतदान? 180 मतदान, 180 मतदान येतात यांचं. मी कंकैया समाजाचा, ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही पाठ नाही हो. आणि आपले साहेब कोणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80% 85% धनगर समाजाचं मतदान मला झालं.